जल्लोष सुरू झालेला आहे, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झालेला आहे। गुलालाची उधळण जी आहे ती या ठिकाणी केली जाते। विजयी उमेदवारांचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय। आपण पाहतोय कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी शिगेला भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। बेसा पिपळा नगरपंचायतीमध्ये भाजपचे उमेदवार जे आहे ते आघाडीवर आहे आणि त्यामुळे हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। गुलाल उधळला जात आहे आणि आनंद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहे ते आघाडीवर आहे आणि त्यामुळे ये हमारी जीत नहीं, ये सिर्फ दत्ता धाम वाले की जीत है। आम्ही प्रभाग क्रमांक 4 म्हणून उभे होतो भारतीय जनता पार्टीकडून। ही जी बिन आम्हाला दिलेली आहे, हे पवनेकर काकाजी, प्रभुभाऊजी भेंडे, गणोरकरजी, हे सगळे जे दत्तधामचे और माझे हे मित्र आहे, यांनी आम्हाला हे जीत आणून दिली, त्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद। तो या ठिकाणी भाजपचा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। नरेंद्र बोंडेकर यांच्या पत्नी पिछाडीवर आहेत। डहाणूमध्ये शिवसेनेचे राजू माची हे आघाडीवर आहेत। डहाणूमध्ये शिवसेनेचे राजू माची आघाडीवर, तर डहाणूमध्ये भाजपचे भरत राजपूत हे आता पिछाडीवर गेलेले आहेत। जव्हारमध्ये भाजपच्या पूजा उदावंत या सध्या आघाडीवर आहेत। महत्त्वाचे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। डहाणूमध्ये शिवसेनेचे राजू माची हे सध्या आघाडीवर आहेत आणि भाजपचे भरत राजपूत हे सध्या पिछाडीवर आहेत। चंद्रपूरमध्ये मूलमधून भाजपच्या एकता समर्थ या आघाडीवर आहेत। चंद्रपूरच्या मूलमधून एकता समर्थ आघाडीवर, भाजपचे उमेदवार इथे आघाडीवर। भाजप 104 वर पोहोचली आहे, शिवसेना 48, राष्ट्रवादी 37 आणि महायुतीचा आकडा पोहोचलेला 189 वर। महाविकास आघाडीचा आकडा पोहोचलाय 46 वर। स्थानिक आघाडी 15 वर पोहोचलेली आहे आणि विस्ताराने आपण जर पाहिलं तर भाजप सर्वात मोठा पक्ष, 104 जागा आणि कार्यकर्त्यांचा विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय। हिंगोलीमधली दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। हिंगोलीमध्ये विजयी उमेदवारांचा हा जल्लोष, त्यांचा हा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय। मिरवणुकांसाठी कुठेही परवानगी नसेल, मात्र मतमोजणी केंद्राच्या बाहेर काही अंतरावर कार्यकर्त्यांचा हा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। विजयी उमेदवारांचा हा जल्लोष इथे सुरू आहे, गुलाल उधळला जातोय। माहिती 189, महाविकास आघाडी 47 जागा, स्थानिक आघाड्या या ठिकाणी 15 जागांवर आहे। तर कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। निकालाच्या आधीच हिंगोलीमध्ये भाजपनं जल्लोष सुरू केलाय। दुसऱ्या फेरी अखेर ज्या वेळेला उमेदवार आघाडीवर आहे त्यावेळेला निकालाआधीच हिंगोलीमध्ये भाजपचा जल्लोष सुरू झालाय।